Hello dear students, today we are going to start a practice set 5.2. Okay, practice set 5.2, it is depend on section formula, then afterwards midpoint formula and last one centered formula. हा जो काय practice set 5.2 आहे तो आपल्या 3 फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. त्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला डिपेंड, त्याचप्रमाणे मिडपॉइंट फॉर्म्युला ॲज वेल ॲज सेंटर्ड फॉर्म्युला, या 3 फॉर्म्युला आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 मधले जे फर्स्ट 2 क्वेश्चन्स होते ते तुम्हाला मी ऑलरेडी होमवर्कला दिलेले, त्यामध्ये होप सो तुम्ही सगळे सोडवलं असेल, कारण की मध्ये टोटल फक्त 4 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 2 सब मेन क्वेश्चन्स, त्यामधला एक जर सब क्वेश्चन 3 बघितले तर टोटल 4 क्वेश्चन्स आपण होमवर्कला दिलेले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 तोही होमवर्कला होता बघा. फाइंड द रेशो इन विच पॉईंट टी -16 डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स पी -310 अँड क्यू 6-8. ओके, तो पण आपल्याला त्या टाईपचा क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेला, त्यामुळे हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला होते. आपण जो नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 4 पासून सुरुवात करतोय. त्यातला बघू क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो आपल्याला. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. फिगर ड्रॉ करायची गरज नाही, त्यामध्ये आपल्याला सर्कल मी एक लहानच सर्कल ड्रॉ करतो जे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी सफिशियंट आहे, इनफ. ओके, त्यानंतर पॉईंट पी इज ए बी इज द डायमीटर. ए बी इज डायमीटर, दॅट्स वाय इट इज पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, ए बी इज द डायमीटर. नेक्स्ट वन, त्यामध्ये काय होणार, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, आपल्याला बीचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. त्यामध्ये नेक्स्ट वन, इफ ए दॅट इज एचे कोऑर्डिनेट काय दिलेत बघा 2 -3 अँड पीचे कोऑर्डिनेट काय दिलेत बघा -2 0. -2 क्लिअर आहे. यामध्ये काय डाऊट आहे का बघा फिगरमध्ये. सो आता आपल्याला इथं जर बघितलं असेल तर पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, ए बी इज डायमीटर, दॅट्स वाय ए पी इज इक्वल टू पी बी बिकॉज रेडिया ऑफ सेम सर्कल. म्हणजे याचा मिनिंग काय झाला बघा, पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. मग सिम्पल, आता मी बाकीचं फिगर रफ करतो बघा. ओके, म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथं लक्षात असेल की पी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. आपल्याकडे पीचे कॉर्डिनेट आहेत, त्याला आपण ॲज्युम काय करणार एक्स वाय, याला काय होणार x1 y1 आणि काय होणार हा x2 y2. ओके, म्हणजे ॲन्सरची सुरुवात अजून नाही, ही फिगरमध्ये आपण फक्त मेन्शन केलं आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी किंवा समजण्यासाठी. आता ॲन्सरची सुरुवात इथून केली तरी चालते तुम्ही, उलट ते पण सिम्पलमध्ये जातं. सो आपल्याला पहिला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी मानावे लागतील. ओके, सो लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी आर x2, y2. ओके, पहिला ते सांगावं लागेल ना, पी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. त्यासाठी आपल्याला डायमीटर वगैरे सगळं दिलेला व्हॅल्यू लिहावे लागतील. ओके, सो काय होणार बघा सुरुवात, पॉईंट पी इज सेंटर ऑफ द सर्कल, नॉट मिड पॉईंट, डायरेक्ट सेंटर ऑफ सर्कल अँड सेग ए बी इज अ डायमीटर. ओके, सेग ए बी इज अ डायमीटर. मग ए बी इज अ डायमीटर असल्यामुळे तो सेंटर ऑफ द सर्कलमधून जाणार, देअरफोर दॅट इज ए डॅश पी डॅश बी. ओके, ए डॅश पी डॅश बी, देअरफोर ए पी इज इक्वल टू बी पी. रिझन इज देअर रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, रेडिया ऑफ सेम सर्कल. क्लिअर आहे यामध्ये. सो देअरफोर पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. देअरफोर पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. ओके, हा झाला बेस क्वेश्चन ॲन्सरचा आपल्या. ओके, इथनं पुढचं काम एकदम सिम्पल आहे. मिड पॉईंट दिला म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तर मिड पॉईंट फॉर्म्युला. देअरफोर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला काय होणार बघा बाळांनो, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 + x2/2. x इज इक्वल टू x1 + x2/2.
मिड पॉईंट फॉर्म्युला सिम्पल आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एक्सची व्हॅल्यू किती दिली बघा -2. -2 इज इक्वल टू x1ची व्हॅल्यू बघा 2 प्लस x2ची व्हॅल्यू किती आपल्याकडे नाही, दॅट इज x2/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 2 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, दॅट इज -4 इज इक्वल टू 2 प्लस x2 प्लस 2 इकडे आल्यामुळे पुन्हा काय होणार -2. देअरफॉर -4 -2 इज इक्वल टू x2. देअरफॉर x2 इज इक्वल टू -6. ओके. सिमिलरली आपल्याला वायचा फॉर्म्युला लिहावा लागेल, दॅट इज y इज इक्वल टू y1 प्लस y2/2. देअरफॉर y1ची व्हॅल्यू yची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू y1ची व्हॅल्यू -3 प्लस y2/2. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमधलं मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, दॅट इज 2 × 0 दॅट इज 0 इज इक्वल टू -3 प्लस y2. -3 इकडे आल्यामुळे प्लस होणार, देअरफॉर 3 इज इक्वल टू y2. देअरफॉर y2 इज इक्वल टू 3. ओके. सो फायनल आन्सर कसं होणार, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी आर. ओके. पॉईंट बी आर -6 3. बघा एकदा नजर टाका ॲन्सरवर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय केलं पहिला आपल्याला ते सांगावं लागेल, पी इज द मिड पॉईंट ऑफ ए बी. त्याचा रूल सिम्पल यूज केला, रेडिय ऑफ सेम सर्कल आर कॉन्ग्रंट, दॅट इज ए पी इज इक्वल टू पी पी ॲज वेल एज दे आर कोलिनियर. ओके. दॅट्स वाय पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. नंतरचा पूर्ण पार्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो. सो बघा, लिहून घेणं असेल तर लिहून घ्या, अदरवाईज स्क्रीनशॉट घेणं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता ॲज यू विश. ओके. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 5. ओके. काय दिले बघू आपण क्वेश्चन. फाइंड द रेशो इन विच पॉईंट पी, मी फिगरच ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. पॉईंट पी दॅट इज K7 डिवाइड्स, ओके सॉरी, हां, डिवाइड द सेगमेंट ए बी दॅट इज A 8 9 अँड B 1 2. ओके. अँड ऑल्सो फाइंड द के, म्हणजे आपल्याला इथे रेशो फाइंड आउट करायचा ए पी अपॉन पी बीचा. मग या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी झाले, असं काय नाही की झालं नाही, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिले. यामध्ये आपल्याला केची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि रेशो म्हणजेच M/N थोडक्यात, इन द शॉर्ट M/N पहिलं ते लिहावं लागेल. सो यामध्ये आपण एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं बघा, एक्झाम्पल नंबर 3. त्या टाईप आपण करू. सपोज ॲन्सरची सुरुवात कशी होणार, सपोज ॲज इट इज कॉपी करू. पॉइंट P K7 divides seg AB in the ratio M/N. एक राहिलं बघा, इथं आपल्याला x1 y1 वगैरे कन्सिडर करावं लागेल. x1 y1, त्याचप्रमाणे हा होणार x, हा येणार y, त्यानंतर हा x2 अँड y2. ओके. ते सेपरेटली दाखवायचं होतं, ते गडबडीत आपण सेंटेन्स लिहिल्यामुळे राहिलं. तुम्ही सेपरेटली थोडंसं ॲरो मोठा घेऊन दाखवू शकता. ओके. सो M/N. मग पुढचं काम सोपं आहे. मग आता फॉर्म्युला आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करावं लागेल ना, कारण की M/N आहे म्हणजेच काय होणार, बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये 2 फॉर्म्युले आहेत, दॅट इज x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू. त्यातला वापरणार कोणता, हा मोठा प्रश्न आहे. एक्सचा वापरण्यात काही हरकत नाही, पण एक्सच्या इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण नाही ना, एक्सची व्हॅल्यू के आहे आणि इट इज अ व्हेरिएबल, ती काय येते आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल वायचा. ओके. तरच आपल्याला पुढचं एक्झाम्पल थोडंसं इझी, एक्सनं सुटतं पण पुन्हा तुम्हाला ऑटोमॅटिक वायचा फॉर्म्युला यूज करावाच लागेल. ओके. म्हणजे दोन्ही फॉर्म्युला यूज करायचे आहेत इनडायरेक्टली, पण आपल्याला पहिला आपण वायचा फॉर्म्युला यूज करू. ओके. सो काय होणार बघा, बाय सेक्शन फॉर्म्युला y इज इक्वल टू My2 प्लस Ny1 अपॉन M प्लस N. अशा टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व केले. वायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, वायची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू Mची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, y2ची व्हॅल्यू किती आहे बघा, y2ची व्हॅल्यू 2 प्लस Nची व्हॅल्यू डोंट नो, y1ची व्हॅल्यू 9 अपॉन
एम प्लस एन. पुढचं काम तुम्हाला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. देअरफॉर 7 इन ब्रॅकेट एम प्लस एन इज इक्वल टू 2m प्लस 9n. ओके, मल्टिप्लिकेशन करू 7 इंटू एम दॅट इज 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. ओके, त्यानंतर आदला बदल करू जागांची, दॅट इज 7m ॲज इट इज प्लस 2m इकडे आल्या मग होणार मायनस 2m इज इक्वल टू 9n ॲज इट इज मायनस 7n. 7n मायनस 2m दॅट इज 5m इज इक्वल टू 2n. आता आपल्याला m अपॉन n हवा आहे, दॅट इज m अपॉन n इज इक्वल टू 2/5. ओके, सो n मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये आलं, 5 मल्टिप्लिकेशनमध्ये ते डिव्हिजनमध्ये गेलं, म्हणजे आपल्याला m अपॉन nची व्हॅल्यू पण मिळाली. मग आता एक्ससाठी काय प्रॉब्लेम नाही, मग आता एक्सचा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, सो नेक्स्टसाठी आता आपल्याला इथनं पुढं काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. या फॉर्म्युलामध्ये फक्त आता आपल्याला काय करायचे, ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, जस्ट चेक. ओके, सो लेट्स सी दॅट इज x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. मग एक्सची व्हॅल्यू तर आपल्याकडे नाही, एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय k, दॅट्स वाय काय होणार बघा, k इज इक्वल टू mची व्हॅल्यू आता जस्ट आपण फाइंड आउट केली, mची व्हॅल्यू 2 येईल आणि nची व्हॅल्यू किती येणार 5. सो त्या व्हॅल्यू फक्त आपल्या इथं सबस्टिट्यूट करायचे आहे. 2 इंटू x2ची व्हॅल्यू काय दिसते बघा 1 प्लस nची व्हॅल्यू आता जस्ट काढले 5, x1ची व्हॅल्यू किती आहे बघा 8 अपॉन 2 प्लस 5 दॅट इज 2 प्लस 8 5 आर 40 अपॉन 7 दॅट इज 42 अपॉन 7 दॅट इज 6. ओके, सो व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल टू 6. म्हणजे आपले दोन्ही पण ॲन्सर मिळाले, रेशो पण मिळाला ॲज वेल ॲज काय मिळाला k. म्हणजे सुरुवातीला जर मी समजा ही व्हॅल्यू वापरली असती kची, मग इथं k ॲज इट इज राहिलं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर kची व्हॅल्यू तर मिळाली नसते, इक्वेशन मिळालं असतं, मग ते पुन्हा डबल आपल्याला ताप पडला असता. त्यामुळे आपण पहिला yची व्हॅल्यू फाइंड आउट केली, yवरून आपण m अपॉन nची व्हॅल्यू फाइंड आउट केली, त्यानंतर आपण मग kची व्हॅल्यू म्हणजेच थोडक्यात xची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सो लिहून घेणं असेल तर लिहून घेऊ शकता किंवा काही तुमच्या येणं. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, क्वेश्चन नंबर 6. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर 6. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट. एकदम सिंपल आहे, ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट. ओके, आपण एक सेगमेंट घेऊ दॅट इज 22 20 अँड 0 16. आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. आता इथं आपल्याला थोडक्यात काय करावं लागेल, ॲझ्युम करूया. ओके, दॅट इज AB आणि P मिड पॉईंट घ्या, मग त्याचे कोऑर्डिनेट आपण काय घेऊ XY. ओके, आणि याचे काय घेऊ X1 Y1 आणि इथं काय होणार X2 Y2. ओके, सिम्पल आहे. मग ते थोडंसं क्वेश्चनमध्ये आपल्याला हे दिलेलं नव्हतं, आपण फिगर ड्रॉ केली. सो आपण सुरुवातीला काय करू, लेट P in bracket XY is midpoint. Okay, midpoint of seg AB. ओके, लेटच्या ठिकाणी तुम्ही सपोज यूज करू शकता. सपोज पॉईंट P XY इज द मिड पॉईंट ऑफ सेग AB. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. तसं ओरली आन्सर काढू शकता. काय होणार बघा, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू, पुढेच लिहिलं तरी चालेल, x1ची व्हॅल्यू 22 प्लस 0 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 22 अपॉन 2 दॅट्स इज इक्वल टू 11. अँड नेक्स्ट वन वायसाठी. ओके, दॅट इज y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. y1ची व्हॅल्यू किती आहे बघा 20 प्लस 16 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 36 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 18. ओके, दॅट इज इक्वल टू 18. मग आपल्याला फक्त वर्ड्समध्ये आन्सर लिहायचा आहे. देअरफॉर त्यांनी क्वेश्चनच कॉपी केला तरी चालेल. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट of the segment of the
segment joining the points 22, 20 and 0, 16 are काय आन्सर काढले बघा 11, 18. सिंपल वन आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज केला, फक्त ते वर्ड्समध्ये आन्सर असल्यामुळे आपल्याला हे सगळं वर्ड्समध्ये लिहावं लागलं. ओके, कॉपी इट. ठीक आहे, बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 एकदम सिंपल आहे. Question number 7. Let's see. Find the centroid of the triangle whose vertices are given below. Okay. So त्यामधला पहिला आहे फर्स्ट वन 7 1 मधला, that is -7 6 2 -2 and 8 5. क्वेश्चन दिला आहे, मी क्वेश्चन दिला आहे. आन्सरमध्ये सुरुवातीला कसं करायचं, प्रत्येक आन्सरची सुरुवात सेम राहील बघा. सो यामध्ये पहिला ॲज इट इज कॉपी करून घेऊ. 7 6 2 -2 and 8 5. सिम्पल वन x1 y1. आता इथं 3 आहेत म्हणलं x1 y1 मानायचं का, तर हा सेंटर्ड असल्यामुळे आपल्याला 3 पॉईंटच कंपल्सरी देणार आहे. दॅट्स वाय x2 y2 अँड लास्ट वन x3 y3. ओके, अजून आपल्याला कोणाचे कोऑर्डिनेट ॲझ्युम करायचे आहेत, सेंट्रॉइड. ओके, सो आन्सरला कसं होईल, लेट कोऑर्डिनेट of centroid are x, y. ओके, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट आपण काय अज्युम केले, x, y. देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होणार, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. Okay, we have to substitute the value. x1 that is -7 plus 2 plus 8 upon 3, that is equal to -7 plus 2 that is -5 and -5 plus 8 that is 3 upon 3 that is equal to 1. ओके, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे सिम्पली, किंवा 8 plus 2 10, 10 मधून 7 गेले that is 3. ओके, अँड लास्ट वन y इज इक्वल टू y1 plus y2 plus y3 upon 3. So y1 value is 6 plus -2 plus 5 upon 3. थोडंसं कॅल्क्युलेशन सॉल्व करावं लागेल बघा. प्लस मायनस मायनस दॅट इज 6 - 2 plus 5 upon 3. 6 - 2 4 and 4 plus 5 that is 9. 9 upon 3 that is equal to 3. Okay, therefore coordinate of centroid are, फक्त व्यवस्थित एकत्र लिहिता लिहायचं 1, 3. कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आर 1, 3. बघा एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड क्वेश्चन पण त्यातला सेकंड अँड थर्ड असं सोडवायचा. पहिला तुम्ही कोऑर्डिनेट लिहिणार, करेक्ट. त्यानंतर त्यामध्ये x1 y1 x2 y2, म्हणजे फक्त इथं तुमचं चेंज काय होईल बघा, बघू वाटल्यास अजून एक क्वेश्चनमध्ये फक्त या व्हॅल्यू चेंज होतील, बाकी काही चेंज होणार नाही. आन्सरची लिहायची प्रोसिजर तर सेम राहील, दॅट इज 3 - 5 देन 4 3 देन 11 -4. मग इथं तेच होणार 3 - 5 4 3 11 -4. ओके, त्यानंतर काय होणार, लेट द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आर x, y. देअरफॉर बाय द सेंट्रॉइड फॉर्म्युला मग पुढच्या व्हॅल्यू फक्त काय होणार आहे तुमच्या इथल्या चेंज होतील, आणि त्यानंतर इथं तुम्हाला काय होईल, ॲन्सर मिळेल. ओके, हे जे काय 2 क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही वाटल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे लक्षात येईल की तुम्ही सोडवलं आहे किंवा नाही. सॉल्व करायचं आहे, फक्त ॲन्सर आपल्याला कमेंट ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकता, मग ते काय अवघड नाही टाकायला. क्वेश्चन नंबर 7 2 ॲन्सर, क्वेश्चन नंबर 3 ॲन्सर. इतकं इनफ आहे, सफिशियंट आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अंदाज तर येईल ना ॲटलिस्ट मुलं किती व्हिडिओ बघतात किंवा काही नाही. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 8 आहे,
तो आपण नंतरनं सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 8, 9, 10 वॉट एव्हर, जे थोडेसे मोठे आहेत बघा. सिम्पल आहे, असं काही नाही की जास्त अवघड आहे, पण आपल्याला थोडं नंतरनं ट्राय करू किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो टुडे वी हॅव टू कम्प्लिटेड अप टू क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू टेक कंटिन्यू फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू. हॅव अ गुड डे.